नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। कालाय तस्मै नमः असं म्हणत आयुष्यात होणारे प्रत्येक बदल हे स्वीकारले आहेत। हे बदल सृष्टीतले असो किंवा आपल्या जीवन पद्धतीतले। प्रेक्षको, खरं म्हटलं तर सध्याची जीवन पद्धती ही आपल्याला फार वेगळ्या पद्धतीने खुणावते। म्हणजे असं की थोडक्यातच एकीकडे प्रगतीच्या संधी अगदी आपल्याला प्रसिद्धी देत असल्या तरी मात्र दुसरीकडे आरोग्याच्या बाबत ही नेहमीच हेळसांड होताना दिसते। यामुळे होतं असं की आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील किंवा आपले जे झोपणं आहे किंवा दिनचर्या आहे ही सगळी बदललेली दिसली। म्हणजे झालं इतकंच की आपण गोळ्यांच्या वेळा मात्र पाळतो, मात्र खाण्याच्या वेळा ह्या आपण आपल्या मनाप्रमाणे किंवा वेळ मिळेल तेव्हा खात असतो। ह्या सगळ्यांमुळे अनेक आजार हे अगदी झपाट्याने प्रत्येक वयात होताना दिसतात। मग यामध्ये हृदयविकार असू दे किंवा अनेक विकार असू दे, पण महत्त्वाचा प्रश्न आहे की किडनीचे विकार हे बऱ्याच वेळेला साध्या प्रमाणात आपल्याला ओळखता येत नाही किंवा प्राथमिक पातळीवर ओळखता येत नाही। म्हणूनच खास आपण आजचा विषय निवडलेला आहे आणि तो म्हणजे किडनीचे विकार आणि आधुनिक उपचार पद्धती। प्रेक्षको, आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच आपल्याला अनेक विषयांवर चर्चा करायची आहे। किडनीचे आजार होतात कसे यावर आपण चर्चा करण्यापेक्षा तो आजार होऊच नये म्हणून काय प्रतिबंध केला पाहिजे यावर आजचा जोर असणार आहे। आणि यासाठी आज आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे डॉक्टर तुकाराम जमारे। नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे। प्रेक्षको, डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर तुकाराम जमाले हे केईएम रुग्णालय येथे आपले नेफ्रोलॉजी डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख आहेत, तसेच प्राध्यापक आहेत। गेल्या 15 वर्षापासून डॉक्टर नेफ्रोलॉजिस्ट तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत। गेल्या 25 वर्षापासून डॉक्टर प्रसिद्ध आहेतच, पण यासोबतच डॉक्टरांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे वैद्यकीय शोध निबंध सुद्धा प्रसिद्ध केलेले आहेत। प्रेक्षको, आजचा जो विषय आहे आपला फार महत्त्वाचा आहे आणि त्या विषयाविषयी तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्यात। त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24900232 24900232। प्रेक्षको, इथे संपर्क साधून आपण फोन करू शकतातच, पण यासोबतच एक महत्त्वाची सूचना अशी आहे की आपण ज्या वेळेला फोन करता त्यावेळेला कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतो। तसेच आजच्या आपल्या कार्यक्रमातील तज्ञ आहेत त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी आपला प्रश्नही आपण संक्षिप्त स्वरूपात आणि एका वाक्यात विचारा। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत। डॉक्टर, आजचा जो आपण विषय निवडलेला आहे तो फार वेगळा आहे असं नाहीये, पण त्या विषयाची जनजागृती किंवा आपण म्हणू शकतो ती सजगता प्रत्येकामध्ये नाहीये। तर आजचा विषय निवडण्यामागचा आपला हेतू काय? अगदी जसं तुम्ही मगाशी म्हणालात की किडनीच्या आजारांचं एकूणच जीवनशैलीशी निगडीत जे आजार आहेत, ज्याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असं म्हणतो, यांचं प्रमाण वेगानं वाढतं आहे आणि आशियाई देशांमध्ये भारत इन्क्लुडिव्ह त्याच्यामध्ये हे प्रमाण अतिशय वेगाने वाढतंय आणि ह्या आजारातून उद्भवणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, जसं हृदयविकार आहे किंवा स्ट्रोक आहे किंवा आणि इतर आजार आहेत, ह्याबद्दल सर्वसामान्यपणे थोडी का होईना माहिती जनसामान्यांना असते। परंतु ह्याच्या तुलनेमध्ये आपण जर असं बघितलं की किडनीच्या आजाराबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का, तर फारशी माहिती नसते। त्यामुळे किडनीच्या आजाराबद्दलची एक आरोग्य साक्षरता जी आहे ती फारशी जनसामान्यामध्ये दिसत नाही आणि ह्या आजाराबद्दल जर माहिती झाली तर आपण योग्य त्या पायऱ्या त्या अशा स्टेप्स घेऊ शकतो की जेणेकरून ह्या आजाराचा आपल्याला त्रास होणार नाही आणि ते प्रिव्हेन्शन आपण इफेक्टिव्हली करू शकू। तर त्यामुळे माहिती ही एक पहिली प्राथमिक गरज आहे आपण जेव्हा प्रतिबंधाचा विचार करतो तेव्हा। नक्कीच डॉक्टर, जसं तुम्ही म्हणाला की वरवर पाहता या आजाराची लक्षणं तशी काही दिसत नाही। डॉक्टर, सर्वप्रथम आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की मूत्र विसर्जनासाठी किडनीचं जे कार्य आहे, फंक्शन आहे ते केलं जातं, पण या व्यतिरिक्तही अजून त्याचे काही कार्य आहेत का? हो, अगदी बरोबर। तर सर्वसामान्यपणे आपल्याला असं माहिती असतं की किडनीचं काम हे उत्सर्जनाचं किंवा विसर्जनाचं आहे, ते अगदी बरोबरच आहे। तर ते मुख्य काम आहे किडनीचं। त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही टाकाऊ पदार्थ तयार होतात, अतिरिक्त क्षार आपण सेवन करतो किंवा पाणी सेवन, ते सगळं उत्सर्जन करणं हे किडनीचं मुख्य काम आहे। परंतु ह्याबरोबरच किडनीची अतिशय महत्त्वाची अशी दुसरी ही कामं आहेत की जसं की आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण नॉर्मल पातळीवर ठेवणं, आपल्या हाडांची निगा राखणं,
अगदी महत्वाचं म्हणजे आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवणं. आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं किडनीचं काम आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढणं हे कधी कधी किडनीच्या आजाराचं पहिलं लक्षण दिसतं बऱ्याचदा काही पेशंट्समध्ये. ह्याचबरोबर काही क्षार जे असतात आपल्या शरीरामध्ये, विविध क्षार असतात, त्यांचं नियंत्रण ठेवणं, त्यांचं संतुलन ठेवणं हेही किडनीचं महत्वाचं काम आहे. तर अशी अनेकांगी कामं आहेत किडनीची. त्यामुळे किडनीचं काम जेव्हा कमी होतं किंवा किडनी निकामी व्हायला लागते तेव्हा एक 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 आपल्याला ही कॉम्प्लिकेशन्स दिसायला लागतात. अगदी बरोबर आहे. आणि यामध्येच आपल्याला जेव्हा नुसता बीपी वाढतो तेव्हा सुद्धा आपल्याला टेन्शन येतं, पण किडनी यापैकी बरेच गोष्टींवर हे नियंत्रण मिळवत असते. कसं? पण आपल्या चुकीच्या पद्धती सुद्धा काही आहेत. डॉक्टर, थोडक्यात पुढे जाण्याआधी आपली कारणं काय आहेत हे जाणून घेण्याआधी या आजाराचं प्रमाण किती आहे? हो, अगदी. आता जसं आपण सांगितलं की नॉन कम्युनिकेबल किंवा असंसर्गजन्य आजार आपण ज्यांना म्हणतो, की स्थूलत्व, मधुमेह आणि उच्च रक्तदाब ह्यांचं प्रमाण जसं वेगानं वाढतंय त्याचा ऑलमोस्ट पॅरलल किडनीच्या आजाराचं प्रमाण वाढतंय. आणि असं आपण म्हणतोय की आता ही मधुमेहाची जशी जागतिक राजधानी झालंय भारत, त्याचप्रमाणे त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या किडनीच्या आजाराची सुद्धा जागतिक राजधानी भारत बनू पाहतोय. आणि हे अत्यंत दुर्दैवी सत्य म्हणावं लागेल आपल्याला, परंतु ते आहे. तर अगदी तुम्ही मोजमापच करायचं म्हटलं तर दर 17 ते 16 माणसांमध्ये एकाला किडनीचा आजार आहे. एवढं ह्याचं प्रमाण मोठं आहे. ते माइल्ड स्वरूपाचं असेल, तो काही पुढे सिरियस होईलच असं नाही, परंतु तो आहे. आणि ह्याबद्दलची माहिती सुद्धा अनेकांना नसते. आणि मग जेव्हा तो अतिशय शेवटच्या स्टेजला जातो त्यावेळी ते दुर्दैवाने त्याचं निदान होतं. आणि मग अशा वेळी आपल्याला फारसे उपचार डायलिसिस, ट्रान्सप्लांट शिवाय हाती नसतात. अगदी बरोबर. डॉक्टर, आता जसं सांगितलं की प्रमाण हे फार वाढतंय आणि हे प्रमाण बाकी आजारांमुळे सुद्धा वाढणारं आपल्याला दिसून येतंय. पण थोडक्यात डॉक्टर, की आजार इतक्या झपाट्याने अगदी कुठल्याही वयात होताना दिसतात, त्यामागची कारणं काय आहेत? तर आता कारणांचं असं आहे की वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळी कारणं असू शकतात किडनीच्या आजाराची, आणि त्यानुसार त्याचे उपचारही बदलतात. जसं आता तुम्ही जर म्हणाल की सर्वात महत्वाचं कारण काय आहे किडनीच्या विकारांचं किंवा किडनी फेल होण्याचं, तर तुम्ही जागतिक पातळीवर आणि इव्हन भारतामध्ये सुद्धा मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही 2 सगळ्यात महत्वाची कारणं अशी किडनीच्या आजाराची सर्व वयोगटामध्ये, ती साधारण 40 नंतर त्यांचं प्रमाण वाढतं, पण ती सगळ्यात महत्वाची कारणं आहेत. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये किंवा आणि बाकीही इतर काही उष्णकटिबंधातील जे काही देश आहेत त्या देशामध्ये सुद्धा किडनी स्टोन हे सुद्धा एक किडनी विकाराचं महत्वाचं कारण आहे. आणि हे किडनी स्टोनचं प्रमाण तर अतिशय अगदी तरुण वयामध्ये तो उद्भवतो. आणि जर तो वेळीच व्यवस्थित त्याचा उपचार आणि निदान जर नाही झालं वेळी, तर मात्र तो किडनी फेल्युअरचं कारण बनू पाहतो. ह्याशिवाय मग किडनीच्या फिल्टर्सला येणारी सूज, ज्याला आपण ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणतो, वारंवार मूत्रमार्गामध्ये होणारा जंतू संसर्ग, ज्याला आपण युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स असं म्हणतो, किंवा मग विदाऊट प्रिस्क्रिप्शन जे आपण औषधांचं सेवन करतो, हे तर सर्व वयोगटामध्ये कॉमन आहे. तर हे पण एक किडनीच्या विकारांचं आणि ते विकार बळावण्याचं महत्वाचं कारण ठरत आहे. बरोबर आहे. डॉक्टर, यासोबतच जसं मधुमेह आहे, बीपी आहे, अनेक दुसरे आजार आहेत, हे सुद्धा एक कारण ठरू शकतं का? अगदी बरोबर. सगळ्यात महत्वाची तुम्ही ग्लोबली आणि नॅशनली आपल्या भारतामध्ये सुद्धा मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही सर्वात महत्वाची कारण आहेत. आणि तो जितका जास्त काळ असेल, जितका अनियंत्रित असेल, तेवढं त्याचा परिणाम किडनीवर व्हायची शक्यता जास्त असते. त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब ह्यांना आपण म्हणतो हाय रिस्क कॅटेगरीज. म्हणजे ह्या रुग्णांना मूत्रपिंड विकाराचा आणि मूत्रपिंड फेल व्हायचा धोका आहे. मग अशा रुग्णांनी काहीही लक्षणं नसताना देखील पिरियॉडिकली म्हणजे अॅन्युअली कमीत कमी किडनीच्या चाचण्या करून पाहिलं पाहिजे की आपलं किडनी फंक्शन इंटॅक्ट आहे की नाही. बरोबर आहे. पण प्रेक्षको, घाबरून जाऊ नका, कारण आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण हेच सुचवणार आहोत की हे आजार, अगदी कुठलेही तुम्हाला दुसरे आजार असतील तरी हे आजार होऊच नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे यावरच आपला डॉक्टर भर असणार आहे आजचा आपल्या कार्यक्रमात. डॉक्टर, जेव्हा आपण कारणं आपण अनेक सांगितलेली आहेत, पण लक्षणं कशी ओळखायची? प्राथमिक स्वरूपापासून कशी लक्षणं असतात? तर आता मी मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं की बहुतांश किडनी आजार हे सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये कुठलंही लक्षण दाखवत नाहीत. आणि हेच महत्वाचं कारण आहे की ते उशिरा निदान त्याचं का होतं, तर त्याची लक्षणं नाहीत. तर मग आता ज्याला प्रिव्हेंटिव्ह चेकअप आपण जे म्हणतो, हा प्रकार फारसा अजून आपल्याकडे रुळलेला नाहीये. एकतर लोक भराभर काहीही चाचण्या करतील, एक्झिक्युटिव्ह हेल्थ चेकअप करतील, सर्व बॉडीज स्कॅन करतील, सोनोग्राफ्या करतील, परंतु साधी किडनी फंक्शन टेस्ट त्यामध्ये केली जात नाही. त्यामुळं हे सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये निदान केवळ तपासण्यांनी शक्य आहे. लक्षणं अगदी सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये दिसत नाहीत. आता जी कॉमनली आपण किडनीच्या आजाराशी जोडणी जाणारी लक्षणं कुठली असतात, तर साधारण ज्यांना आपण सूज येणं असं म्हणतो, चेहऱ्याभोवती किंवा पायाला सूज येणं,
किंवा लघवीचं प्रमाण कमी होणं किंवा लघवी लाल होणं, लघवीला जास्ती फेस येणं किंवा अशा प्रकारची जी लक्षणं आहेत ही खूपच क्रूड किंवा त्याला आपण म्हणतो की हे फारशी रिलायबल लक्षणं नाहीयेत. ही प्रत्येक रुग्णामध्ये दिसतीलच असं नाही. लघवीचं प्रमाण कमी होणं हे तर अगदी टोकाचं शेवटचं लक्षण आहे. सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये तर कधी कधी किडनीचं आजाराचे जे काही स्टेजेस आहेत सुरुवातीच्या त्यामध्ये तर आम्ही असं ऑब्झर्व करतो की बऱ्याचदा रात्री जास्त वेळा लघवीला उठायला लागणं हे सुद्धा किडनीच्या आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे लक्षणांकडे आपण रिलायबल इंडिकेटर म्हणून पाहू नये. त्यामुळे आपण आपल्याला जर रिस्क असेल किडनीच्या आजाराची तर आपण चाचण्या करून त्याची खात्री केली पाहिजे की आपल्याला किडनीचा आजार आहे की नाही. बरोबर आहे डॉक्टर. जसं तुम्ही म्हणालात की लक्षणं ही फार काही आपण म्हणू शकतो त्याच्यावर आपण आपला भार देऊ नाही शकत आहे कारण लक्षणं ही फार वेगवेगळी असतात. आपण एक फोन घेऊया. सत्यभान बोलतायत आपल्याशी कुडाळ इथून. नमस्कार सत्यभानजी. हॅलो 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 नमस्कार. आपला प्रश्न विचारा. मॅडम मला सत्यान सांग बोलतो कुडाळवरून जिल्हा सिंधुदुर्ग. म्हणजे किडनी आवाज कमी करतो. किडनीला सूज आली आहे. किडनीला सूज आलेली आहे. सूज आलेली आहे. बरोबर. 10 दिवस झाले. किती माहिती आम्ही हो काय त्रास काय होतोय तुम्हाला? मला चक्कर नाव बघ ना चक्कर येते. चक्कर आणि उलटी होते. बरं. वय किती आहे आपलं? वय 60 वर्ष आहे मॅडम. दुसरे काही आजार आहेत का आपल्याला? बीपी माझी नॉर्मल आहे. शुगर 240 आहे जेवल्यानंतर. अच्छा. हो डॉक्टर काही विचारायचं? हा तर लघवीची तपासणी केली आहे का आपण सत्यवानजी? काय ते लघवीची तपासणी केली आहे का? हा लघवीची तपासणी केली आहे पण त्यामध्ये त्याचं काय त्यामध्ये काय नाही आलं साहेब. सूज आली आहे म्हणजे काय म्हटले डॉक्टर? कुठे सूज आली? माझं ब्लड हातातलं ब्लड घेतलं. बरं. त्यांनी रिपोर्ट मला चक्कर यायची आणि गरगरी आणि पडायचं म्हणून मी डॉक्टरांना भेटायला गेलो साहेब ते. बरं. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद सत्यवानजी. तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. डॉक्टर काय आपण उत्तर देणार? आता सत्यवानजींचं वय 60च्या वर आहे. त्यांना डायबिटीस आहे, त्यांना ब्लड प्रेशर आहे. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टींमुळे त्यांची किडनीचा आजार असण्याची शक्यता जास्ती आहे नॉर्मल माणसापेक्षा. त्यामुळे आता त्यांना जी लक्षणं दिसत होती चक्कर येते होती किंवा अशी जी लक्षणं होती ही बहुधा हाय ब्लड प्रेशरची लक्षणं असतात जेव्हा ब्लड प्रेशर खूप वाढतं. आणि हेच किडनीच्या आजाराच्या सुरुवातीचं पण लक्षण असू शकतं की तुमचं ब्लड प्रेशर इतके दिवस नॉर्मल होतं आणि अचानक ते वाढायला लागलं. त्याला 2 औषध लागत होती ते 3-4 लागायला लागली. कधी कधी हे किडनीच्या आजाराचं प्राथमिक लक्षण पहिलं लक्षण असू शकतं. कारण मगाशी आपण जेव्हा दाखवलं पहिल्या स्लाइडमध्ये की ब्लड प्रेशर नॉर्मल रेंजमध्ये ठेवणं हे किडनीचं एक महत्वाचं काम आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल जेव्हा डिफिकल्ट व्हायला लागतं तेव्हा नेहमी डॉक्टर संशय असा घेतात की काही किडनीचं काम तर कमी होत नाहीये ना. आता हे किडनीची सूज आली आहे असं जे म्हणतात ना तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात की एक तर म्हणजे तुमचं किडनीचं काम कमी झालं असेल. क्रियाटिनिन जे आपण मोजतो रक्तामध्ये ते म्हणतात रक्ताची तपासणी केली त्यांनी ते जर वाढलं असेल तरी पण डॉक्टर त्यांना असं सांगू शकतात की तुमच्या किडनींना सूज आली आहे किंवा लघवीमधून प्रोटीन जात असतील तर. त्यामुळे ही किडनीच्या आजाराच्या सुरुवातीची लक्षणं आहेत आणि ते किती डॅमेज आहे त्यानुसार त्यांच्या उपचाराची पुढची दिशा ठरेल. अच्छा. मग यासाठी काही वेगळ्या चाचण्या कराव्या लागतीलच पण आपण सर्वसाधारणपणे सगळ्याच प्रेक्षकांना आपण सांगूया डॉक्टर की किडनीचे आजार होऊच नये म्हणून कशी आपण तपासणी केली पाहिजे आणि किती काळानंतर ती पुन्हा केली पाहिजे? बरोबर. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे किडनीच्या आजारांचं प्रमाण वाढतंय. किडनीचा आजार म्हणजे धोका आहे, डायलिसिस आहे, ट्रान्सप्लांट आहे. अशा प्रकारे आपण घाबरून जाऊन प्रत्येकाने किडनीच्या तपासण्या करायला पाहिजे का? तर अर्थातच नाही. प्रत्येक माणसाने जाऊन स्वतःची किडनी काम करते की नाही हे तपासायची अजिबात गरज नाहीये. पण कोणी करायच्या मग तर कोणी करायच्या तर ज्यांना आजाराची रिस्क आहे, ज्यांना आजाराचा धोका आहे. मग कुणाला धोका आहे आजाराचा? जर तुम्हाला लॉंग स्टँडिंग डायबिटीस आहे, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, तुमच्या घरामध्ये कोणाला किडनीचा आजार आहे, तुम्हाला किडनी स्टोनचा आजार होता पूर्वी कधी तर किंवा तुम्हाला वारंवार मूत्रमार्गामध्ये जंतू संसर्ग होतोय का असं काही असेल तर ह्या सगळ्या रुग्णांनी पिरियडिकली किडनीच्या तपासण्या करून बघितलं पाहिजे. आता ह्या तपासण्या म्हणजे काय फार महागड्या तपासण्या किंवा फक्त काही ठराविक ठिकाणीच होतात किंवा अशा काही तपासण्या नाहीयेत. अगदी साध्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा अशा लॅबोरेटरीज त्या तपासण्या करू शकतात. अशाच तपासण्या आहेत त्या. त्यामध्ये आपण लघवीची एक तपासणी करतो आणि हे बघतो की लघवीमधून प्रोटीन लीक होतात का. नॉर्मली किडनीचं काम असतं की किडनी सिलेक्टिव्हली बरोबर जे काही वेस्ट प्रोडक्ट्स आहेत तेच फक्त युरिनमध्ये बाहेर पडू देते. त्या फिल्टर्स ज्या किडनीच्या असतात ते हे काम करतात आणि जेव्हा त्या फिल्टर्सचं काम कमी व्हायला लागतं तेव्हा पहिलं लक्षण बऱ्याचदा असतं की लघवीमधून प्रोटीन्स लीक व्हायला लागतात ज्याला आपण प्रोटीन युरिया म्हणतो. लघवीमध्ये प्रोटीन जायला लागले. ह्या स्टेजला तुमचं बाकीचे कसलीही ॲबनॉर्मॅलिटी दिसत नाही. ब्लडच्या रिपोर्टमध्ये नाही, लक्षणंही नसतात,
त्यामुळे बऱ्याचदा ह्या स्टेजला रुग्ण त्याकडे फारसं गांभीर्याने घेत नाहीत. परंतु हीच ती स्टेज आहे ज्याच्यामध्ये किडनीचा आजार पूर्णपणे रिव्हर्सिबल आहे. ह्या स्टेजला जर आपल्याला किडनीच्या आजाराचं निदान झालं, अच्छा. थोड्या प्रमाणात लघवीमध्ये प्रोटीन्स लीक होतात आहेत, तर अशा वेळी आपण योग्य उपचारांनी तो पूर्णपणे रिव्हर्स पण करू शकतो. दुसरं, ब्लडमध्ये सिरम क्रिएटिनिन नावाची टेस्ट करतो आणि आपण त्यानुसार किडनीचं काम किती कमी झालंय, आजार कुठल्या स्टेजमध्ये आहे ह्याची एक त्याची नोंद घेतो आणि लागेल तर किडनीची सोनोग्राफी करतो. बस ह्या तीनच टेस्ट आपण किडनी फंक्शन टेस्ट म्हणून करतो. त्यामुळे हे काय फार दुर्मिळ किंवा अवघड आणि महाग अजिबात टेस्ट नाहीयेत. त्यामुळे ह्या सहज करणं शक्य आहे आणि ह्या जे काही मी सांगितलं पॉप्युलेशन जी रिस्क, ज्यांना रिस्क आहे किंवा धोका आहे, त्यांनी त्या वर्षातून कमीत कमी एकदा तरी करायला पाहिजेत. आणि ज्यांना ऑलरेडी किडनीचा आजार आहे अशा रुग्णांमध्ये त्या तपासण्यांची वारंवारिता वेगवेगळी असू शकते. किती प्रमाणात तुमच्या किडनीचं डॅमेज आहे त्यानुसार आम्ही सांगतो की तुम्हाला 3 महिन्यानंतर करणं गरजेचं आहे, तुम्ही 6 महिन्यानंतर केलं तरी चालेल किंवा तुम्ही 1 महिन्यांनीच करा. तर ते तुम्हाला डॉक्टर त्याची फ्रिक्वेन्सी सांगतील. अच्छा. म्हणजे सर्वसामान्यपणे आपण ज्या काही आता टेस्ट सांगितलेल्या आहेत, युरिन टेस्ट आहे, सोनोग्राफी आहे आणि सिरम क्रिएटिनिन वगैरे जे आहेत, या डॉक्टर टेस्ट आपण केल्या पाहिजे. या वर्षातून किमान एकदा तरी होणं अपेक्षित आहे. पण जर प्रोटीन मिळालं तर त्यावेळेला प्रोटीन युक्त आपण आहार कमी करतो आणि पाणी पितो, हे सुद्धा योग्य आहे का, यावर डॉक्टरकडून आपण उत्तर घेणार आहोत. यासोबतच आहारातल्या चुका सुद्धा आपण समजून घेणार आहोत. प्रेक्षको, इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रख्यात नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर तुकाराम जमाले आपल्यासोबत आहेत. किडनीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रेक्षको, जसं युरिनमध्ये प्रोटीन मिळालं त्यानंतर बहुतेकांची अशी संकल्पना असते की आपण प्रोटीनयुक्त आहार जर कमी केला आणि पाणी भरपूर प्यालो तर आपल्याला हे आजारांपासून आपण दूर राहू शकतो. डॉक्टर, योग्य आहे का हे? तर आता हे किडनीचे आजार आणि आहार ह्याबद्दल इतके गैरसमज आहेत की ते पेशंट्स कडून ऐकतो तेव्हा आम्हाला धक्के बसतात की अनेक वर्षानुवर्ष पेशंट्स काहीतरी डाएट करत असतात किडनीच्या आजारासाठी, त्यांना कोणीतरी दूरच्या नातेवाईकांनी सांगितलेलं असतं वगैरे. परंतु ना ह्यातले पुष्कळसे समज हे गैरसमज आहेत. तर आता एक महत्वाचा ह्याच्यामध्ये गैरसमज असा आहे की किडनीचा आजार झाला म्हणजे तुम्ही आहारातले प्रोटीन्स पूर्णपणे बंद करा असं कुणीतरी सांगितलेलं असतं किंवा, तर हे अजिबात गरज नाही. आता हे काय असतं की प्रोटीन रिस्ट्रिक्शन ज्याला आपण म्हणतो की आहारातील प्रोटीनचं प्रमाण कमी करण्याची गरज कुणाला आहे, तर ज्या लोकांचं प्रोटीनचं प्रमाण आहारामध्ये साधारण 60 ग्राम ते 70 ग्रामच्या वर आहे दिवसाला, आणि आपण जर एक ऍव्हरेज भारतीयाचा आहार जर पाहिला, हा अभ्यास आमच्याकडे पण लोकांनी केला आणि पाहिलं की बाबा आमच्याकडे स्टाफ जो आहे काम करणारा ते किती प्रोटीन्स घेतात, आणि तेव्हा लक्षात आलं की आपण सगळे जणांचा जो आहार आहे ऍव्हरेज, तुम्ही नॉन व्हेजिटेरियन खाणारे घ्या, ह्याच्यामध्ये व्हेजिटेरियन घ्या, सगळेच आले. नॉनव्हेज म्हणजे काय आपण रोज खात नाही, आठवड्यातून एकदा खात असतील वगैरे, अशा लोकांना सुद्धा जेव्हा आम्ही तपासलं तेव्हा असं लक्षात आलं की 30 ते 40 ग्रामच्या वर आपण प्रोटीन घेत नाहीत, असंही नॉर्मल. मग अशा वेळी ह्याच्या पलीकडे अजून प्रोटीन रिस्ट्रिक्ट करण्याचा स्कोप काय आहे का, तर अजिबात नाही. त्यामुळे प्रोटीन रिस्ट्रिक्शन ॲज अ मेजर की किडनीच्या आजारामध्ये आपण हे फारसं व्हेजिटेरियन पॉप्युलेशनमध्ये, प्रिडॉमिनंटली व्हेजिटेरियन पॉप्युलेशनमध्ये अजिबातच कामाचं नाही. उलट ह्याचा धोका संभवतो बऱ्याचदा असं की प्रोटीन बंद करतात पेशंट्स, आणि बंद केले की मग ते माल न्यूट्रिशनमध्ये जातात, त्यांच्या मसल वेस्टिंग होते, त्यांचं माल न्यूट्रिशनमध्ये गेले की मग कॉम्प्लिकेशन्सची रिस्क जास्त असते. इन्फेक्शन्स आहेत किंवा पुढे चालून उपचारामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स उद्भवतात ती व्हायची शक्यता खूप जास्त असते जर पेशंट माल नरिश असेल त्या बेसलाईनला. त्यामुळं हा एक गैरसमज आहे की प्रोटीन रिस्ट्रिक्शनची तुम्हाला गरज आहे की नाही हे तुमच्या डॉक्टरांना बघू द्या. ते तुमचा आहाराचा अभ्यास करतील, तुमचं डाएट रिकॉल करून बघतात की तुमचं प्रोटीन इंटेक किती आहे, मग त्यानुसार ते ठरवतात की ह्याच्यामध्ये काही स्कोप आहे का प्रोटीन रिस्ट्रिक्शनचा. आणि बहुतांश व्हेजिटेरियन पॉप्युलेशनमध्ये तो नसतो. त्यामुळे डाळी बंद करा, अमुक डाळ खाऊ नका, तमुक हेच नको, तर हे अजिबात गरज नाहीये. त्यामुळे बहुतेक वेळा तुमच्या आहाराच्या ज्या रिस्ट्रिक्शन्स आहेत हे तुमचे पॅरामीटर्स बघितले जातात, ब्लड प्रेशर बघितलं जातं. आणि त्यानंतर आता दुसरं तुम्ही पाण्याचं मला मगाशी विचारलं की भरपूर पाणी पिलं तर मग ते नॉर्मल होऊन जाईल का, प्रोटीन लघवीमध्ये येत आहे ते, किंवा क्रिएटिनिन नॉर्मल होऊन जाईल का, तर किती पाणी प्यायचं, तर हा वेगळाच विषय पूर्ण. हो, असे पण पेशंट्स येतात की 5-5, 6-6 लिटर दिवसाला पाणी पितात. सकाळी उठल्या उठल्या 1 लिटर पाणी पिलं, दुपारी एकदा तसं, आणि असं वर्षानुवर्ष ते करतात. ह्याचा काही फायदा तर नाहीच आहे, परंतु ह्याच्यापासून तोटा पण आहे. ह्याच्यापासून तोटा असा आहे की बऱ्याच वेळा इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स आम्ही बऱ्याच पेशंट्समध्ये बघतो, ते ह्या पाणी अतिरिक्त सेवनामुळे झालेले दिसतात. तर पाणी किती प्यायला हवं, तुम्ही आम्ही ज्यांना किडनीचा आजार नाहीये अशा लोकांनी पाणी किती प्यायला हवं,
पहिली गोष्ट तर पाणी किती पिता आहात हे मोजायची अजिबात गरज नाही. अच्छा. त्यामुळं बरं. पाणी किती प्यायला हवं तर तुम्हाला तहान किती लागेल लागते तेवढं. त्यानुसार. तर आपलं जे थर्स्ट सेंटर आहे ते आपल्या मेंदूमध्ये आहे आणि ते तिथे कंटिन्युअस सेन्स करत असतं आपल्या रक्ताला. सेकंदाला ते तापमान मोजून मोजत तहान असतं लागते. की तुमच्या शरीरामध्ये पाणी किती आहे, पाणी प्यायची गरज आहे की नाही, आवडतो तुम्हाला मेसेज पाठवतं. अच्छा. त्यामुळे तुमचे जर कोणी हात बांधले नसतील तर ते तुम्ही पिणारच तेवढं पाणी. त्यामुळे उन्हाळ्यात तहान वाढेल, हिवाळ्यात पावसाळ्यात ती कमी होईल. त्यामुळे ते हायपोथॅलॅमसचं थर्स्ट सेंटर विल डिसाइड फॉर यू. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात ठरवू नका की मी 2च लिटर पेईल, 3 लिटर पेईल किंवा 4. त्यामुळे पाण्याचं प्रमाण मोजून घ्यायची गरज नाहीये. अर्थातच जेव्हा तुम्हाला सूज येते किंवा काही रिस्ट्रिक्शनची गरज असते तेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतील की बाबा तुम्ही 1.5 लिटरच्या वर पिऊ नका. परंतु ते तुमच्या क्लिनिकल पॅरामीटर्स आणि लॅबोरेटरी पॅरामीटर्स बघून डॉक्टर प्रिस्क्राईब करतील, रिस्ट्रिक्शन असेल किंवा वाढवायचं असेल ते. बरोबर आहे. म्हणजे ज्या व्यक्तींना बीपीचा त्रास आहे, हृदयरोग आहे, अशा व्यक्तींची काय जीवनशैली असली पाहिजे डॉक्टर याकडे आपण येऊया. पण मलमूत्र म्हणजे दोन्ही गोष्टी अशा आहेत की त्याला आपण एवढं फार दुर्लक्षित केलेली बाब आहे आणि त्यामुळे स्वतःच्या मूत्राची जेव्हा आपण विचारतो, रुग्णांना विचारतो निरीक्षण काय आहे ते आपण एक थोडंसं विचारू. डॉक्टर एक फोन आलेला आहे. डॉक्टर श्रीकृष्ण बोलतायत आपल्याशी अंबरनाथ इथून. नमस्कार डॉक्टर श्रीकृष्णजी. हॅलो. हॅलो. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. प्रश्न विचारा आपला. विचारू. नमस्कार. बोला. माझे 2 प्रश्न आहेत. बोला. पहिला प्रश्न असा आहे की युरिन सॅम्पल हे साधारणतः कधी कलेक्ट करावं, म्हणजे सकाळी जेवण झाल्यानंतर किंवा अनुषपोटी ते किती कलेक्ट करावं आणि कोणत्या टेस्टमध्ये युरिन सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी पाणी पिण्याची किंवा न पिण्याची गरज आहे का, या संबंधात मार्गदर्शन केलं तर बरं होईल. दुसरा प्रश्न असा आहे की एक वेगळा आजार ॲड्रिनोल्युकोडिस्ट्रोफी या संबंधात आपण काही माहिती दिली तर बरं होईल. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की डायलिसिसची वेळ येते, तर ती वेळ येण्याची ती बॉर्डर लाईन काय असते, म्हणजे कोणत्या वेळेला डायलिसिस करणं अपेक्षित आहे असं आपलं याबाबत आपलं मत काय आहे? धन्यवाद. अगदी बरोबर. धन्यवाद डॉक्टर. योग्य तुमच्यासाठी आणि बाकी सगळ्याच डॉक्टरांसाठी हा फार महत्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर काय सांगणार आहात? बरोबर. आता युरिन सॅम्पल कधी घ्यायचं तपासणी करण्यासाठी, तर साधारणपणे आम्ही रुग्णांना असं सांगतो की तुमचं जे पहिलं सॅम्पल असतं युरिनचं सकाळी उठल्यानंतर पहिलं जे व्हाईट केलेलं सॅम्पल असतं ते सगळ्यात चांगलं असतं. त्याचं कारण असं की त्यावेळी युरिन कॉन्सन्ट्रेट असतं आणि युरिनमध्ये जे काही पेशी असतात, तांबड्या पेशी असतात, पांढऱ्या पेशी असतात, काही इपिथेलियल सेल्स असतात, तर ह्या चांगल्या प्रकारे आपल्याला त्यामध्ये दिसतात. दिसायची शक्यता जास्त असते ती सकाळच्या पहिल्या युरिनमध्ये असते. परंतु असं काही मॅन्डेटरी नाही आणि ती आपण कशासाठी कुठल्या टेस्टसाठी करतो ह्यावर पण ते अवलंबून आहे. समजा जर तुम्हाला युरिन कल्चरसाठी टेस्ट करायचं आहे, म्हणजे युरिन इन्फेक्शन आहे की नाही हे बघणे, तर त्यासाठी कधीही करणं सहज शक्य आहे. म्हणजे तुम्ही दुपारी केलं काय रात्री केलं काय काही फरक नाही. परंतु जेव्हा आपण ऑर्डिनरीली युरिन एक्झामिनेशन म्हणून स्क्रीनिंगसाठी टेस्ट करतो तेव्हा ते सकाळचं पहिलं सॅम्पल हे सर्वात उत्तम. त्यातही डॉक्टर मिड स्ट्रीम आपण म्हणतो. हो, आता ते कल्चर बरोबर आहे तुमचं. ते आता युरिन इन्फेक्शनसाठी जेव्हा आपण युरिन तपासणी करतो त्यावेळी आपण रुग्णांना सांगतो की तुम्ही मिड स्ट्रीम युरिन कलेक्ट करा. मिड स्ट्रीम म्हणजे काय, तर जेव्हा पहिली युरिन थोडीशी आपण करायची आहे, त्यानंतर मधली युरिन पकडायची आहे आणि नंतरची युरिन परत टॉयलेटमध्ये करायची आहे, त्याला मिड स्ट्रीम युरिन म्हणतो. हे ह्याच्यासाठी की आपल्याला जंतू संसर्ग आहे की नाही हे खात्रीनं कळण्यासाठी हे गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा आपल्या युरेथ्रा जे असते किंवा लघवीची ओपनिंग जी असते त्याच्या आजूबाजूला काही कमेन्सेल्स बॅक्टेरिया असतात. बरोबर. मग हे बॅक्टेरिया त्या युरिनला कंटॅमिनेट करून ते ग्रोथ येऊ शकते. मग ते होऊ नये म्हणून आपण सांगतो की पहिल्यांदा तुम्ही क्लीन करा पार्ट्स आणि मिड स्ट्रीम युरिन, त्याला क्लीन कॅच मिड स्ट्रीम सॅम्पल असं म्हणतात, ते कलेक्ट करा. तर हे साधारण युरिन एक्झामिनेशनसाठी त्यांचा जो प्रश्न होता त्याबद्दल आपल्याला असं बोलता येईल. आता ॲड्रिनल ल्युकोडिस्ट्रोफी बद्दल आपण इथं बोलू नये कारण ते संयुक्तिक नाही ठरणार आपल्या आजच्या विषयाशी. तो एक असा दुर्मिळ आजार आहे ज्याच्यामध्ये काही ॲड्रिनल्समध्ये डिस्ट्रोफिक चेंजेस येतात आणि त्याची उपचार पद्धती आणि हे याबद्दल आपण कधी दुसऱ्या ऑकेजनला बोलूया. पण दुसरा त्यांचा महत्वाचा प्रश्न होता की कुठल्या क्रियाटिनिनच्या स्टेजला, आपण नंतर पण कदाचित त्याबद्दल बोलूया. पण साधारणतः असं असतं की क्रियाटिनिन बरोबरच आपण लक्षणं पण लक्षात घेतो आणि त्या क्रियाटिनिनमुळे त्या इतर काही गडबड निर्माण होते शरीरामध्ये, ह्याची तपासणी करून आपण ठरवतो की डायलिसिसची गरज आहे की नाही. त्यामुळे अमुक एक क्रियाटिनिनला डायलिसिस लागेलच असं आपल्याला खात्रीने सांगता येत नाही. पण साधारणपणे असं असतं की जेव्हा 5 ते 6 मिलीग्रामच्या वर तुमचं क्रियाटिनिन जातं आणि ते त्याच ठिकाणी राहायला लागतं, तिथून खाली येत नाही असं जेव्हा आम्हाला दिसतं तेव्हा मग आम्ही रुग्णांशी
डायलिसिस, ट्रान्सप्लांट ह्याविषयी चर्चा करायला सुरू करतो की मग कारण त्यांना ते ॲडिक्वेटली प्लॅनिंग करायला वेळ मिळतो आणि त्याबद्दल विचार करायला, ट्रान्सप्लांटसाठी विचार करायला. तर ह्यासाठी आपण ते साधारण 5 ते 6 मिलीग्रामच्या वर जेव्हा क्रिएटिनिन जातं किंवा आजार जेव्हा स्टेज 4 किंवा स्टेज 5, किडनीच्या आजाराच्या अशा पायऱ्या आहेत, स्टेज 1 टू स्टेज 5, तर साधारण स्टेज 4च्या पुढे आजार गेला की आपण मग डायलिसिस, ट्रान्सप्लांट ह्याची चर्चा करायला लागतो. पण तरी पण आपण त्यावेळेला डायलिसिस, ट्रान्सप्लांट करतो असं नाही. आपण ऑब्झर्व करतो आणि लक्षणं कशी दिसतात त्यानुसार आपण मग डायलिसिस सुरू करायची गरज आहे की नाही ते ठरवतो. बरोबर आहे. आणि याही स्टेजला गेल्यानंतर जर तुम्ही प्राथमिक स्वरूपात आलात तरीही हे आजार हे बरे होऊ शकतात. मात्र गरज आहे तुम्हाला लवकर हे आजार ओळखण्याची. डॉक्टर, एक फोन घेऊया. अंकित कांबळे बोलतायत आपल्याशी यवतमाळ इथून. नमस्कार अंकितजी. हॅलो. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम. हॅलो. हॅलो, प्रश्न विचारा. हा सर, मला नाही का सर रात्रीच्या वेळेस वारंवार लघवीला येते सर. बरं. आपलं वय काय आहे? सर माझं वय 28 वर्ष आहे. बरं. अंथरुणामध्ये लघवी होते का आपल्याला? नाही नाही, रात्री येते सर वारंवार अशी. अच्छा. बरं, जास्त वेळ जायला लागतं रात्री. हो. बरं. दुसरा काही त्रास आहे का अंकित तुम्हाला? नाही सर, नाही मॅडम, काहीच त्रास नाही. अच्छा, डायबिटीज वगैरे काही नाहीये? घरात कोणाला काही त्रास आहे का? नाही. बरं, किती दिवसापासून हा त्रास आहे? हा मला 5-6 महिन्यापासून येतो मॅडम. 5-6 महिन्यापासून. काही औषधोपचार केलेले का आपण? नाही नाही, काहीच नाही मॅडम. बरं, ठीक आहे. धन्यवाद अंकित. काय सांगणार असं? हां, तर साधारणपणे नॉर्मली असं असतं की ज्यांना काही कसलाही आजार नाहीये किडनीचा, अशा माणसांसाठी रात्री लघवीला किती वेळा उठायची गरज पडायला पाहिजे? तर 1 पेक्षा जास्त वेळा नाही पडायला पाहिजे. ऑर्डिनरीली आपण असं म्हणतो की एकदा तुम्ही रात्री लघवी करून झोपलात की जास्तीत जास्त 1 वेळा, त्यापेक्षा जास्त वेळा उठायची गरज पडायला नको. आणि जेव्हा ती पडायला लागते तेव्हा आपण म्हणतो त्याला नॉक्टर्नल फ्रिक्वेन्सी किंवा नॉक्ट्युरिया असं म्हणतो. हे काही किडनीच्या आजाराचंच लक्षण असायला पाहिजे असं नाहीये. तुमचं वय लक्षात घेता आणि तुम्हाला कुठलाही इतर रिस्क फॅक्टर नाहीये, फॅमिली हिस्ट्री नाहीये, हे लक्षात घेता ते किडनीच्या आजाराचं लक्षण असण्याची शक्यता वाटत नाही. पण तरीही आपण ह्यासाठी तपासण्या करून घ्यायला हव्यात की रात्री लघवीला जास्त वेळा उठायला लागणं हे कधी कधी किडनीच्या आजाराचं लक्षण असू शकतं. परंतु ते तुमच्या तपासण्या केल्याशिवाय तुम्ही घाबरून जाऊ नका अजिबात. पण तुम्ही दाखवून त्याबद्दल स्क्रीन करून घेतलेलं बरं. तर आता ह्या वयामध्ये, तुमच्या वयामध्ये साधारण रात्री जर लघवी अंथरुणामध्ये होत असेल, साधारण अडोलसंट्समध्ये किंवा लहान मुलांमध्ये हा प्रॉब्लेम बऱ्याचदा आढळतो. आपण ते नंतर कदाचित डिस्कस करणार आहोत. पण रात्री लघवीला सतत जायला लागणं हे किडनीच्या आजाराचं लहान मुलांमधलं एक लक्षण आहे. साधारणतः 5-7 वर्षानंतर रात्री लघवी अंथरुणात व्हायची अबनॉर्मल समजतो आपण. जसं जसं वय वाढेल तसं ते बंद व्हायला पाहिजे. परंतु जर ते परसिस्टंट राहिलं, त्याला परसिस्टंट नॉक्टर्नल एन्युरेसिस म्हणतो, ते मात्र कदाचित किडनीच्या आजाराचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं आणि मग आपण काही तपासण्या करून त्याची खात्री करून घेतो. अगदी बरोबर. डॉक्टर, आता जसं स्वमूत्र परीक्षण हे कसं केलं पाहिजे? आता स्वमूत्र परीक्षण म्हणजे लघवी आपण पाहूया आणि लघवीकडे पाहून आपल्याला काय समजू शकेल का? तर आता हे बऱ्याचदा लघवीकडे नुसतं बघून आपल्याला काय समजू शकेल, तर लघवीचा कलर काय आहे. तर सगळ्यात महत्वाचं एक आणि सिरियस आजाराचं लक्षण लघवी लाल होणं. लघवी जेव्हा लाल होते तेव्हा हे अजिबात नॉर्मल नाहीये. लघवी लाल होणं हे काहीतरी सिरियस पॅथॉलॉजी आपल्या लघवी आणि मूत्रमार्गामध्ये आहे ह्याचं लक्षण आहे. बऱ्याचदा हे ग्लोमेरुलोनेफ्रायटिसचं पहिलं लक्षण असू शकतं, म्हणजे किडनीच्या फिल्टर्सला सूज येणं. आणि ह्या ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हे असे आजार आहेत की हे बहुतांश आजार आता आजच्या औषधोपचाराने कम्प्लिटली बरे होणाऱ्यापैकी आहेत. परंतु मग ह्यावेळी जर दुर्लक्ष केलं पेशंटने की एकदा लघवी लाल झाली होती पण मग नंतर सगळं नॉर्मल झालं, काही नाही झालं, तर हे असं अजिबात त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला जर लघवी लाल झाली असं कधीही झालं असेल तरी सुद्धा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ताबडतोब लघवी आणि किडनी फंक्शन टेस्ट करून बघितल्या पाहिजेत. कदाचित किडनीची सोनोग्राफी करायला लागते अशा वेळी बहुतेक पेशंट्समध्ये. आणि मग आपण त्यामुळे लघवीकडे लक्ष देण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे की लघवीचा कलर कसा आहे. आता लघवीचा कलर कसा असतो तर जनरली तो अंबर कलरचा, म्हणजे आपण ज्याला म्हणतो थोडासा पिवळा, डार्क पिवळा अशा कलरची लघवी नॉर्मली असते. परंतु तो काही प्रत्येक वेळी तसाच असेल असं नाही. बरोबर. बाहेरचं तापमान, तुम्ही घेत असलेलं पाण्याचं प्रमाण ह्यानुसार लघवीचा रंगही बदलू शकतो. त्यामुळे किडनी लाल होणं, किडनीमध्ये काही स्टोन किंवा रेतीसारखं काही सापडणं, म्हणजे ज्याला आपण पस सारखी पांढरी होणं, ह्या गोष्टी मात्र क्लिअरली अबनॉर्मल आहेत. आणि अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढच्या तपासण्या आणि उपचार करण्याची गरज आहे. नक्कीच. आणि त्यासोबतच डॉक्टर फेसाळयुक्त लघवी होते तेही आपण एक कारण घेऊया, आपण पुढे बोलूया. पण एक फोन आलेला आहे. ज्ञानदेव बोलतायत आपल्याशी कोल्हापूर इथून. नमस्कार ज्ञानदेवजी. हॅलो. हॅलो. हा सर, मला क्रिएटिन कमी जास्त होते माझ्या पेशंटचं, त्याबद्दल विचारायचं होतं मला.
माहिती जरा. अच्छा. किती किती आहे क्रिएटिनिन तुमच्या पेशंटचं? कोण आहे पेशंट? कधी आलं होतं 7.5 पर्यंत आलं होतं, कधी आता 10 पर्यंत आले. असं चालू आहे. कोण कोण आहे पेशंट? आपण आहात स्वतः? नाही, माझा भाचा आहे. वय किती आहे त्यांचं? वय 22 आहे. 22 वर्ष आहे. बरं, ठीक आहे. बरं. याआधी काही दुसरा त्रास होता का त्यांना? नाही, कधी असं जाणवलं नाही त्रास. बरं, ठीक आहे. धन्यवाद नामदेवजी. काय सांगणार आहात? तर आता ते जे सांगतात ते आपण 22 वर्ष वय आहे आणि 8 क्रिएटिनिन आहे. तर हे 8 क्रिएटिनिन आहे म्हणजे क्लिअरली किडनीचं काम अतिशय कमी आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला एवढं समजतं की किडनीचं काम साधारण 10% पण कमी आहे. त्यामुळे हा जो आजार आहे हा सिरियस किडनीचा आजार आहे. ते अर्थातच दाखवत असतीलच नेफ्रोलॉजिस्टना, पण तरीही त्यांना एक आता आपल्याला असं सांगता येईल की अशा वेळी ह्या स्टेजमध्ये जेव्हा किडनीचा आजार असतो त्यावेळी क्लोज फॉलोअप नेफ्रोलॉजिस्टकडे गरजेचं आहे. आपल्याला डायलिसिस, ट्रान्सप्लांट ह्या उपचाराची गरज पडायची शक्यता खूप जास्त आहे. अशा वेळी सतत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला हे करावं. लक्षणं काय दिसतात, बाकी पॅरामीटर्स जसे की मी सांगितलं क्षारांचं प्रमाण आहे, इलेक्ट्रोलाइट्स आहेत, ह्याच्यामध्ये काय ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, आणि बहुतेक वेळा अशा पेशंटला ह्या स्टेजमध्ये डायलिसिस, ट्रान्सप्लांट ह्या उपचारांची गरज भासते. बरोबर आहे डॉक्टर. आता याविषयी हे पुढे होणारे गहन होणारे आजार आहे याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. पण सर्वप्रथम आपण जेव्हा म्हणूया की सर्वसाधारणपणे ज्यांना आजार नाहीये, कुठलाच आजार नाहीये, त्यांनी किडनीचे आजार होऊ नये म्हणून काय आपण काळजी घेतली पाहिजे? बरोबर. तर आता आपण एक वैद्यकशास्त्र म्हणून सगळ्या आजारांची विभागणी करून टाकली की किडनीचे आजार, हृदयाचे आजार आपल्या सोयीचं आहे ते म्हणून, परंतु ते शरीराला ते माहिती नाहीये. आपलं शरीर एकच आहे. त्यामुळे आजार होणारे जे आहेत ह्यांना रिस्क फॅक्टर जे आहेत ते कॉमन रिस्क फॅक्टर आहेत आणि हे रिस्क फॅक्टर आपल्या आहार आणि जीवनशैलीशी निगडीत आहेत. त्यामुळं प्रत्येकाने जेव्हा आणि ह्या हॅबिट्स ज्या आहेत ह्या खूप लवकरच्या वयात लागतात. म्हणजे अगदी लहान वयात जेव्हा मूल लहानाचं मोठं होत असतं घरात आणि आई त्याला वरचं भरवत असते त्या स्टेजला खरं म्हणजे ह्या आजाराचा प्रतिबंध सुरू झाला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी खरं म्हणजे आई वडील म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण खाण्याच्या काय सवयी मुलांमध्ये लावतोय. बरोबर. त्यामुळं आपण ज्या प्रकारे खातोय त्याच प्रकारे मुलं शिकतात आणि मग त्यानंतर त्या एकदा लागलेल्या सवयी 30-40 नंतर दुरापास्त होऊन जातं मग ते बदलणं. त्यामुळं काय सवयी आपण टाळायला हव्यात, काय लावायला हव्यात ह्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. तर एक सगळ्यात महत्वाचं किडनीचा तज्ज्ञ म्हणून मला एक सांगायचं आहे, त्यामध्ये सगळ्यात सेंट्रल जे आहे ते आहे मीठ. तर मिठाचं प्रमाण जे आहे हे अतिशय वाढत चाललेलं आहे. दिवसेंदिवस आपण ज्या प्रकारे आहार घेतो आहोत वेगवेगळ्या कारणांनी, त्यात आता प्रोसेस फूड आहेत किंवा आपण बाहेरचं खाणं वाढलेलं आहे आणि इव्हन घरात सुद्धा बनवण्यात येणारं खाणं जे आहे, म्हणजे अगदी जेव्हा आम्ही नातेवाईकाकडे जातो आणि काही खातो त्यावेळी एक घासाच्या वर खाऊ वाटत नाही पुढे, इतकं ते खारट असतं आणि जे बाकीचे लोक खातात त्यांना काहीच वाटत नाही. म्हणजे आता आणि मिठाच्या बाबतीत असं आहे की मीठ हे ना केवळ किडनीचा आजार, हृदयविकार, स्ट्रोक ह्या सगळ्या आजारांशी सुद्धा मिठाचा संबंध डायरेक्टली जोडला गेलेला आहे. आणि अशा काही पॉप्युलेशन्स आहेत की ज्यांच्यामध्ये ट्रॅडिशनली मिठाचं प्रमाण अतिशय नगण्य आहे त्यांच्या आहारामध्ये. ह्या पॉप्युलेशन्समध्ये हाय ब्लड प्रेशर आणि किडनीच्या आजार म्हणजे नाहीच आहेत पेशंट्स. म्हणजे त्यांना माहितीच नाहीये हाय ब्लड प्रेशर हा आजार तिथे अस्तित्वात नाहीये. म्हणजे इतकं ह्या मिठाचा आणि आपल्या ब्लड प्रेशर, किडनी आणि हृदयविकाराचा संबंध आहे जवळचा. त्यामुळे मिठाचं प्रमाण कमीत कमी ठेवणं आहारामध्ये अतिशय गरजेचं आहे. दुर्दैवानं आज असं झालंय की ते बहुतेक सगळं मीठ ऑलरेडी तुम्हाला सर्व्ह केलेलं असतं ताटामध्ये, त्यामुळे तुम्हाला ते वेगळं काढता येत नाही. त्यामुळे ते किचनमध्येच सुरू व्हायला पाहिजे. आपण किती मीठ खातोय हे आपण मोजायला पाहिजे आणि साधारण 4 ते 5 ग्रामच्या वर दिवसभरामध्ये मीठ. आता मी गोरेगावहून निघालो माझ्या ऑफिसला जायला आणि ट्रेनमध्ये बसल्या बसल्या जर मी एक हल्दीरामचं भुजियाचं पाकिट खाल्लं तर माझा दिवसभराचा अर्धा कोटा मिठाचा तिथेच संपून गेला. हे माझ्या लक्षातही आलं नाही उतरेपर्यंत. त्यामुळे हे बारकाईनं आपण बघितलं पाहिजे की आपण काय खातोय आणि वाईजली ते चूज केलं पाहिजे. त्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल. आणि सुदैवाने मिठाच्या बाबतीमध्ये असं आहे की जर तुम्ही 5 ते 6 महिने कमी मिठाचा आहार घेतला तर तुमचे टेस्ट बर्ड्स सेन्सिटिव्ह होतात आणि त्यांची रिकव्हरी होते. थोडक्यात म्हणायचं तर म्हणजे रिकव्हर फ्रॉम द बर्डन. आणि मग तुम्हाला कमी मिठाचं सुद्धा खारट लागायला लागू शकतं आणि देन मग तुमचं मीठ आपोआपच जेवणामध्ये कमी होईल आणि मिठाचं प्रमाण जसं कमी होईल तसं ब्लड प्रेशर वाढायची शक्यता कमी होईल आणि त्या अनुषंगाने उद्भवणारा हृदयविकार आणि किडनीच्या आजाराचा प्रतिबंध करता येईल. दुसरं आहारामध्ये दुसरा महत्वाचा घटक जो आहे तो आहे कॅलरीज. ते आहे गोड आणि फॅट्स. तर ह्याच्यामुळे स्थूलत्व येतं आणि स्थूलत्व हे मधुमेहाचं प्रिकर्सर स्टेज आहे. त्यामुळं स्थूलत्व आणि मधुमेह ह्यांचं प्रिव्हेन्शन ह्या दृष्टीनं आपल्याला कॅलोरिक इंटेक कसं आहारामध्ये कमी करता येईल तेही बघायला पाहिजे. त्यामुळं गोड जेवढं कमी खाल तेवढं चांगलं.
तळलेले पदार्थ आहेत, मैद्याचे पदार्थ आहेत, ज्याला आपण कॅलरी रिच फूड म्हणतो, हे शक्यतो टाळायला पाहिजे, जेणेकरून स्थूलत्व टळेल, मधुमेह टळेल आणि त्यामधून निर्माण होणारा किडनीला धोका टळेल. आता काही गोष्टी आहेत की त्या खाल्लेल्या चांगल्या आहेत का, म्हणजे आता असं पण आपण म्हणतो की बऱ्याचदा आपण मिठाबद्दल बोलतो, सोडियम क्लोराईड, परंतु असंही आता आढळून आलेलं आहे की आपण पोटॅशियम बद्दल जास्त बोलत नाही. तर पोटॅशियम हा एक असा क्षार आहे की ज्याचा चांगला परिणाम शरीरावर, हृदयावर, ब्लड प्रेशरवर दिसून आलेला आहे. परंतु ते मेडिसिनचं पोटॅशियम नाही, ते पोटॅशियम डाएटमधून आलं पाहिजे. मग ते डाएटमध्ये कुठून येईल, तर ते येईल तुमच्या वेगवेगळ्या फळभाज्या, फुलभाज्यांमध्ये येईल, डाळींमध्ये येईल, तर ह्यामधून ते पोटॅशियम येईल. तर हे पोटॅशियम वाढलं तर जास्त श्रेयस्कर. नक्कीच डॉक्टर, हे पोटॅशियम आपल्या शरीरातल्या अगदी प्रत्येक छोट्या छोट्या अवयवांना फार गरजेचं आहे आणि फार महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर आपल्याला सांगणार आहेत. पण डॉक्टर, एक फोन घेऊया. सिद्धनाथ बोलतायत आपल्याशी. नमस्कार सिद्धनाथजी. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मी पुण्यावरून सिद्धनाथ बोलतोय. तर मला जून महिन्यात आता किडनी स्टोनचा म्हणजे ऍक्च्युली लघवी लाल झाली होती आणि उलटीसारखा त्रास झाला होता. मग त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो, माझी युरिन टेस्ट केली, ब्लड टेस्ट केली आणि सोनोग्राफी केली. तर त्यात मला सोनोग्राफीमध्ये असं डिटेक्ट झालं की 6 mm चा किडनी स्टोन आहे. मग ते सगळे रिपोर्ट मी नंतर डॉक्टरला दाखवले. त्यांनी थोडे फिजिशियन होते, ते किडनी स्टोनचे नव्हते ते स्पेशल. मग त्यानंतर मला त्यांनी मेडिसिन दिले. 2-3 दिवस खाली मी रिपोर्ट त्यांना पूर्ण पाठवले, ब्लडचे रिपोर्ट, युरिनचे रिपोर्ट आणि सोनोग्राफी रिपोर्ट. तर डॉक्टरने ते एक्झामिन करून सांगितले की रिपोर्ट तुमचे ओके, तुम्ही मेडिसिन चालेल. बरं, सध्या आपला प्रश्न काय आहे? सध्या काय त्रास होतोय आपल्याला? सध्या माझा त्रास तरी आता काय नाही, फक्त लघवीचा कलर आधीमध्ये पिवळा होतो. बरं. बरं. आणि मला आहाराबद्दल एक विचारायचं होतं की कोण म्हणतं की पालेभाज्या खायच्या नाहीत, पालक खायचा नाही, त्याबद्दल नक्कीच सिद्धनाथजी, नुसतं पालेभाज्या नाही, अजूनही दुसरा आहार कुठला योग्य आहे आणि कुठला अयोग्य आहे याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. तुमच्याही प्रश्नाचं आम्ही उत्तर देणार आहोत. पण इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर तुकाराम जमाले आपल्यासोबत आहेत, प्रख्यात नेफ्रोलॉजिस्ट आहेत आणि किडनीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रेक्षको, ब्रेकवर जाण्याआधी आपल्याला सिद्धनाथजी यांचा डॉक्टर प्रश्न आलेला होता, काय त्यांना उत्तर देणार आहात? हां, तर त्यांनी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार त्यांना लघवी लाल झाली आणि त्यानंतर मग जेव्हा सोनोग्राफी केली दवाखान्यामध्ये तेव्हा कळालं की त्यामध्ये स्टोन सापडला. तर हे कॉमन अगदी लक्षण स्टोनचं आहे की लघवी लाल होणं, पोटात कळ येणं किंवा खूप दुखणं पाठीमध्ये, पोटामध्ये, आणि अशा प्रकारे लघवी लाल होणं हे किडनी स्टोनचं अतिशय कॉमन लक्षण आहे. त्यामुळे आता एक आपल्याला निश्चित त्यांच्यामध्ये सांगता येईल की किडनी स्टोनचा आजार आहे. 6 mm जरी स्टोन असला तरी सुद्धा त्याच्यामुळे तुमचं लघवी लाल झाली होती म्हणजे तो खाली आला होता किडनीमधून आणि त्यामुळे ते लघवी लाल झाली. तर अशा वेळी आपण साधारण उपचाराची दिशा ठरवण्यासाठी काही गोष्टींचा अभ्यास आपण असा करतो की किडनीचा स्टोन जो आहे तो कुठे आहे, मूत्रमार्गामध्ये, तो किडनीमध्ये आहे की लघवी वाहून येणाऱ्या नलिकेमध्ये आहे आणि त्याची साईज किती आहे. तर साधारण 1 सेंटीमीटरपेक्षा कमी साईज असेल तर बहुतेक वेळा स्टोन आपोआप बाहेर यायची शक्यता असते आणि ते तसं व्हावं म्हणून आपण काही औषधोपचार पण करतो. आणि जर तो तसा झाला नाही तर मग आपण काही दिवसांनी त्याला काही लेझर करून किंवा एंडोस्कोपीमधून काढायची गरज आहे का नाही हे बघतो. परंतु ह्या निमित्तानं आपल्याला एक महत्त्वाचं इथे हे सांगायला लागेल प्रेक्षकांना की किडनी स्टोन हा आजार बऱ्याचदा लोक तेवढा सिरियसली घेत नाहीत. की 5 वर्षापूर्वी स्टोन झाला होता, मग तो पडला आणि मग नंतर काही आम्ही काही केलं नाही आणि मग आज समजलं की ब्लड प्रेशर वाढले, क्रिएटिनिन वाढले. तर हे असं का होतं तर आपण त्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. त्यामुळे किडनी स्टोन जेव्हा आपल्याला होतो तेव्हा तो परत व्हायची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळं तो परत होतोय की नाही हे आपल्याला बघायला पाहिजे आणि त्यासाठी ते तपास करून सोनोग्राफी केल्याशिवाय आपल्याला ते समजत नाही. त्यामुळे जेव्हा किडनी स्टोनचं निदान एकदा होतं तेव्हा आम्ही रुग्णांना सांगतो की तुम्हाला कुठलं लक्षण दिसो किंवा न दिसो, वर्षातून कमीत कमी एकदा सोनोग्राफी करून बघायलाच हवी. आणि मग त्यानुसार आपल्याला ठरवता येतं की जर तो स्टोन लहान असेल तर मग औषधोपचार चालू ठेवूया किंवा तो वाढला असेल तर मग आणि काही उपचार करायचे का.
दुसरा एक पेशंटची कॅटेगरी असते की वारंवार ज्यांना स्टोन होतात, म्हणजे स्टोन त्यांना कंटिन्यू होतच राहतात, प्रवृत्तीच असते त्यांच्या ते शरीरात. रिकरंट स्टोन फॉर्मर्स आपण ज्यांना म्हणतो. तर ह्या अशा रुग्णांमध्ये मात्र आपल्याला आणि डिटेल इव्हॅल्युएशन करण्याची गरज असते. मग ह्यामध्ये काय असतं की लघवीमध्ये काही क्षार जे असतात, काही क्षारांचं प्रमाण वाढलेलं असतं, काही क्षारांचं प्रमाण कमी झालेलं असतं, आणि हा जो बॅलन्स क्षारांचा बिघडलेला असतो तो आपल्याला काही औषधोपचार देऊन रिस्टोर करता येतो, नॉर्मल करता येतो, जेणेकरून स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी बंद होईल. अच्छा. त्यामुळे रिकरंट स्टोन फॉर्मर जर तुम्ही असाल, वारंवार स्टोन जर तयार होत असतील, तर मात्र तुम्ही डिटेल्ड इव्हॅल्युएशन त्यासाठी केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण 24 तासाच्या लघवीचा तपास करतो, काही रक्ताचा तपास करतो, आणि हे जाणून घेतो की लघवीच्या क्षारामध्ये काही इम्बॅलन्स आहे का, आणि त्यानुसार मग तो रिस्टोअर करण्याच्या दृष्टीने काही औषधोपचार करतो, मग तो स्टोन परत येणार नाही. नक्कीच. आणि यासोबत आहार काय घेतला पाहिजे याकडे आपण वळूया. पण एक फोन आलेला आहे. राजू बोलतायत आपल्याशी नागपूर इथून. नमस्कार राजूजी. हॅलो हॅलो हॅलो. हा सर. हा हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. सर आईला आहे ना म्हणजे 10 मिनिटांमध्ये लघवी येते, किडनीचा प्रॉब्लेम आहे का? आणि आईचं वय किती आहे? तुमच्या आईचं वय किती आहे? हॅलो हॅलो. हॅलो. वय किती आहे आईचं? वय आहे 60. 60. दुसरा कुठला आजार आहे का? हो, बीपी आहे. बीपीचा आजार आहे. किती दिवसापासून हा त्रास आहे? 2 वर्ष झाले सर मॅडम. 2 वर्षापासून. ठीक आहे. धन्यवाद राजूजी. काय सांगणार सर? ओके, थँक्यू. थँक्यू. आता 60 वर्षाच्या वर वय आहे त्यांच्या आईचं, आणि वारंवार लघवीला जायला लागणं हा एक त्रास त्यांनी आपल्याला सांगितला. तर बहुतेक वेळा अशा रुग्णांमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचं हे लक्षण असतं, वारंवार लघवीला जायला लागणं. आपण त्याला सिस्टॅटिस म्हणतो, म्हणजे लघवीची जी पिशवी असते, लघवी स्टोअर करणारी, त्यामध्ये जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा हे लघवीला वारंवार जायला लागण्याची हे येते. परंतु इन्फेक्शन हे सगळ्यात महत्वाचं कारण ह्या लक्षणाचं. परंतु ह्या वयामध्ये जेव्हा 60च्या वर वय जातं, त्यावेळी बऱ्याचदा बायकांमध्ये हा एक लघवीच्या पिशवीचा विकनेस पण डेव्हलप होतो बऱ्याचदा, स्पेशली जर मल्टिपल प्रेग्नन्सीज झालेल्या असतील पूर्वी, तर त्यामुळे पेल्विक फ्लोअर म्हणजे जे लघवीच्या पिशवीला सपोर्ट करणाऱ्या ज्या मसल्स आणि टिश्यूज असतात त्या वीक होतात, आणि मग लघवीची पिशवी डिसेंड होणं किंवा खाली येणं, आणि मग अशा वेळी लघवी तुंबून मागे राहणं, केली तरी पण शिल्लक राहणं, अशा प्रकारची लक्षणं जाणवतात. लघवीला वारंवार जायला लागणं, किंवा कधी कधी खोकला केला किंवा जोरात हसलं तर लघवी लीक होणं, तर अशा प्रकारची पण लक्षणं दिसायला लागतात. तर इन्फेक्शन आहे का हे बघणं सहज शक्य आहे. त्यासाठी युरिन एक्झामिनेशन आपण करतो, आणि मग तसं असेल तर त्यासाठी अँटीबायोटिक देऊन आपण बघतो की त्याला रिस्पॉन्स कसा येतो, आणि जर रिस्पॉन्स आला तर मग आपण पुढच्या इव्हॅल्युएशनची गरज लागत नाही. पण ते म्हणतात त्याप्रमाणे 2 वर्षांपासून त्यांना ही लक्षणं दिसत आहेत, त्यामुळे आपण बाकीच्या गोष्टींचा तपास केला पाहिजे. लघवीच्या पिशवीची सोनोग्राफी करायला लागते अशा वेळी, आणि मग आपल्याला गायनेकोलॉजिस्ट कडून हे पण तपासायला लागतं की काही डिसेंट वगैरे आहे का पेल्विक ऑर्गन्सचा. बरोबर आहे. म्हणजे डॉक्टर, जर असं इन्फेक्शन असेल तर स्त्रियांच्या बाबतीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे, कारण हे इन्फेक्शन त्यांच्यामध्ये होण्याची शक्यता जितकी जास्त आहे तेवढीच त्यांनी काळजी घेण्याची सुद्धा गरज आहे. डॉक्टर, ही काळजी कशी घेतली पाहिजे? जसं वैयक्तिक स्वच्छता ही सुद्धा त्याच्या बाबतीत आहे, आणि हे जर इन्फेक्शन वाढलं तर पुढे किडनी फेल सुद्धा होऊ शकतो का? हो हो. तर जंतुसंसर्ग जो मूत्रमार्गामध्ये होतो तो जनरली आपण मिडल एजेड ज्या विमेन असतात त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. पण जेव्हा ते वारंवार व्हायला लागतो, जर तो समजा 3 किंवा 4 पेक्षा अधिक वेळा एका वर्षातून, तेव्हा आपण त्याला म्हणतो रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. जेव्हा ते असं व्हायला लागतं तेव्हा मात्र आपल्याला इव्हॅल्युएशन आणि ट्रीटमेंटची गरज असते. कारण बहुतेक वेळा हे इन्फेक्शन लघवीच्या पिशवीशीच संबंधित असतं आणि लिमिटेड असतं. परंतु बऱ्याच वेळा जर ते वारंवार व्हायला लागलं तर मग ते लघवीच्या पिशवीतून वर किडनीमध्ये जाऊ शकतं, ज्याला आपण पायलोनेफ्रायटिस म्हणतो. आणि जर वारंवार पायलोनेफ्रायटिस झाले तर मग मात्र ते किडनी डॅमेज किंवा किडनीच्या आजाराचं पण एक कारण ठरू शकतं. त्यामुळे अशा वेळी जेव्हा रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होतात तेव्हा मात्र डिटेल इव्हॅल्युएशन करायला लागतं की लघवीच्या पिशवीचं काम बरोबर आहे का, लघवी पूर्णपणे रिकामी होते का पिशवी, का मागे काही शिल्लक राहते किंवा आणि काही अडथळा आहे का लघवीच्या मार्गामध्ये. याशिवाय स्त्रियांमध्ये पण अजून एक, जेव्हा रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं तेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही वारंवार अवॉइड करा. म्हणजे होल्डिंग बिहेवियर आहे ते आपण अवॉइड केलं पाहिजे. की आपण जेव्हा कधी ऑफिसला जातो, ट्रेनमध्ये उतरतो, मग अशा वेळी बऱ्याचदा पब्लिक टॉयलेट्समध्ये जायचं नाही, स्वच्छता नाही असं म्हणून आपण ते, तर त्यामुळे हे एक आपण टाळायला हवं की जेव्हा कधी तुम्हाला फर्स्ट डिझायर टू व्हॉइड होईल त्यावेळी ते एम्प्टी केलं पाहिजे, स्पेशली जेव्हा तुम्हाला वारंवार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होतात आहेत तेव्हा.
म्हणजे लघवीची जे आपण म्हणतो संवेदना आली तर त्यावेळेला सर्वप्रथम ते काम करणं हे खूप गरजेचं आहे. यामुळे तुमचं शरीर तर स्वच्छच होतं पण यासोबत दुसरे आजारही होणार नाहीयेत. डॉक्टर, जसं आपण आहाराकडे एक वळूया. तुम्ही जसं आहारात विषय म्हणाला होता की अनेक गोष्टी या खाण्याची गरज आहे, तसे क्षार सुद्धा आपल्या आहारात हे अतिरिक्त प्रमाणात जे नसले पाहिजेत तेही जात असतात. तर आपण कसं हे टाळू शकतो? आता आहार जो आहे तो बहुतेक वेळा कसं असतं की प्रत्येक पेशंटसाठी काही एक कॉमन असा आहार नसतो. तुमचं ब्लड प्रेशर कसं आहे, तुम्हाला सूज आहे की नाही, तुमच्या रक्तामध्ये सोडियम, पोटॅशियम, बायकार्बोनेट ह्या क्षारांचं प्रमाण कसं आहे, ह्यानुसार आपण आहाराचं नियोजन करतो. आणि हे नियोजन प्रत्येक पेशंटकडे वेगळं असतं. त्यामुळे ब्लँकेट आपण असं कुणाही पेशंटला सांगत नाही की तुम्ही अमुक अमुक भाज्या, किडनीचा आजार आहे म्हणून बंद करा. म्हणजे असा बऱ्याचदा गैरसमज असतो रुग्णांचा की स्टोन आहे तर मग पालक बंद करूया किंवा आणि काय बंद करूया. तर हे सुद्धा डिपेंड करेल की स्टोन कुठल्या प्रकारचा आहे. प्रत्येक स्टोनला पालक बंद करायची काही गरज नाहीये किंवा प्रत्येक किडनीच्या आजाराच्या पेशंटनी बियांच्या भाज्या बंद करा, टोमॅटोच्या बिया असं नको. असं एक रुग्ण माझ्याकडे आला, त्यांच्या बायकोने त्यांना गेले 2 वर्षापासून एकही टोमॅटो खायला दिला नाही कारण त्यांना किडनीचा आजार आहे. म्हणजे हे गैरसमज आहे हा. त्यामुळे बिया बंद करायच्या, बियांच्या भाज्या बंद करायच्या हे काही मॅन्डेटरी नाहीये. त्यामुळं भाज्या, डाळी ह्यांचं प्रमाण जे आहे हे तुमच्या क्षारांच्या ब्लडमधल्या क्षारांच्या प्रमाणावर डॉक्टर कमी जास्त करू शकतात. परंतु स्वतःहून तुम्ही काही घटक आहारातले बंद करायची गरज नाही. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून तुम्ही काय, मी मगाशीच सांगितलं की तुम्ही अतिरिक्त मीठ खाऊ नका, अतिरिक्त गोड खाऊ नका, फॅटचं प्रमाण नियंत्रित करा. हे तुम्ही सगळेजण करू शकता, सर्व काळ करू शकता. परंतु इतर जे बारकावे असतात की ही भाजी बंद करूया का, ती डाळ बंद करूया का, ह्याबद्दल तुम्ही स्वतः अजिबात निर्णय करू नका आणि तो तुमच्या डॉक्टरांना करू द्या. नक्कीच. डॉक्टर, जसं आता हे आपलं झालं की प्रतिबंध, पण आता काही रुग्ण असे आहेत किंवा काही व्यक्ती अशा आहेत ज्यांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीज आहेत, अशा व्यक्तींनी हे आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर. आता उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे 2 आजार असे आहेत की ह्याची लक्षणं पण सर्वसाधारणपणे हाताबाहेर गेल्याशिवाय दिसत नाहीत. म्हणजे तुमचं माझं डोकं दुखत नाहीये, मला चक्कर येत नाहीये, मी बीपीची गोळी कशाला खायला हवी, किंवा मला डायबिटीस आहे म्हणतात डॉक्टर, वाढलेले असेल शुगर, पण मला काहीच लक्षणं दिसत नाही तर मी कशाला गोळ्या खायच्या. तर हा एक रुग्णामध्ये एक मोठा गैरसमज आहे की लक्षणं नाहीत म्हणजे आजार नाही असं नाहीये. जेव्हा तुमचं ब्लड प्रेशर वाढलंय तेव्हा तो निश्चित आजार आहे आणि त्याच्यासाठी लाईफ लॉंग ट्रीटमेंट आपल्याला घेणं गरजेचं आहे. बहुतेक ब्लड प्रेशर आणि डायबिटीसच्या रुग्णांना कुठलाही बाकी कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होणार नाही जर त्यांनी व्यवस्थित त्यांच्या ब्लड प्रेशर आणि डायबिटीसची काळजी घेतली तर. त्यामुळे काय केलं पाहिजे तर मधुमेह आणि उच्च रक्तदाब ह्या दोन्हीही नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आपल्या परीने सगळे प्रयत्न आहारामधले, जीवनशैलीमधले आणि औषधोपचार ह्या तिन्ही गोष्टी सुरू ठेवायला हव्यात. वारंवार ह्याच्या चेकअप्स केल्या पाहिजेत कारण आपल्याला काही लक्षणं नाहीत म्हणजे ते नियंत्रणात आहे असं नाही. त्यामुळे पिरियडिकली ते चेक करून एन्श्युअर केलं पाहिजे की ह्या दोन्ही गोष्टी नियंत्रणात आहेत. आणि कुठली औषधांनी नियंत्रणात हे फार महत्वाचं नाहीये की नवीन औषधं आहेत, महाग औषधं आहेत असं काही नाहीये. त्यामुळं किती चांगलं नियंत्रण आहे हे हे अतिशय जास्त महत्वाचं आहे. कुठल्या औषधाने नियंत्रणात येते ते फार महत्वाचं नाहीये. त्यामुळे ते डॉक्टर चॉईस करतील कुठलं औषध तुम्हाला लागू पडतं आहे किंवा कुठलं औषध तुम्हाला नाही सूट होत आहे. परंतु नियंत्रणात ठेवणं ही बाब सगळ्यात महत्वाची. त्यामुळे ह्या ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा आजार असणाऱ्या सर्व रुग्णांनी पिरियडिकली त्यांच्या डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचं चेकअप केलं पाहिजे. ब्लड प्रेशरच्या बाबतीत तर आता आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही घरी मेजर करा. म्हणजे होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग आपण ज्याला म्हणतो ते एनकरेज करतो आपण. कारण बऱ्याचदा ऑफिसमध्ये अँझायटीमुळे ब्लड प्रेशर वाढतं, एक रिडिंग वाढते. मग त्याच्यामुळं तुम्ही जर घरी ब्लड प्रेशर मोजू शकत असाल तर त्यासारखं चांगलं साधन नाही. तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल राहते की फक्त स्वतः काही ट्रीटमेंटमध्ये त्यानुसार मॉडिफिकेशन्स करू नका. त्याचा रेकॉर्ड ठेवा आणि प्रत्येक वेळी जाताना डॉक्टरांना दाखवा की माझं ब्लड प्रेशर हे असं राहत आहे. सकाळ संध्याकाळ होणारा बदल सुद्धा हा सुद्धा फार महत्वाचा असतो आणि त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स सुद्धा डॉक्टर दिसतात. पण हे सगळं मोजून तुम्ही डॉक्टरांकडून जाऊन उपचार घेऊ शकतात. आपण एक फोन घेऊया. डॉक्टर शुभांगी कांबळे बोलतायत आपल्याशी नागपूर इथून. नमस्कार शुभांगीजी. हॅलो. 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 हा विचारा, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझ्या हस्बंडचं डायलिसिस सुरू आहे. तर ते काय हस्बंडची किडनी आहे तर त्यावर उपाय आहे का, म्हणजे काही सुधारणा करू शकतो असं? बरं डॉक्टर, काही विचारायचंय? डायलिसिसवर आहे हस्बंड. अच्छा, डायलिसिसवर आहेत का आपले पती? हा, आता किती दिवस झालं डायलिसिसवर आहेत ते? ते वर्षभर झाले. कुठल्या डायलिसिस करतात ते? हिमोडायलिसिस करतात? हा, हिमोडायलिसिस. बरं, आता काही त्रास होतोय का त्यांना? त्रास म्हणजे जर डायलिसिस असलं तर त्यांचं बीपी कमी जास्त होतं. बरं. ठीक आहे. धन्यवाद शुभांगीजी. आपला प्रश्न आमचा. हॅलो. हा बोला. तर काही म्हणजे उपाय सांगू शकता काय, म्हणजे डायलिसिस मधून
बाहेर येण्यासाठी. नक्कीच शुभांगीजी, तुमच्यासोबत बऱ्याच जणांचा हा प्रश्न असेल. डॉक्टर काय सांगणार आहात आपण? आता डायलिसिस बंद होईल का हा एक मोठा प्रश्न असतो रुग्णांचा प्रत्येक वेळी जेव्हा ते येतात तेव्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की किडनी फेल्युअरचेही 2 प्रकार आहेत ब्रॉडली. तर एक प्रकारचं किडनी फेल्युअर जे असतं त्यामध्ये किडनी रिकव्हर होते. रिव्हर्सिबल टाईप ऑफ किडनी फेल्युअर आपण त्याला म्हणतो. ते साधारणपणे समजा खूप जंतू संसर्ग झाला असेल, सेप्सिस झाला किंवा ऑपरेशनमध्ये रक्तस्राव झाला, ऍक्सिडेंटमध्ये रक्तस्राव झाला किंवा काही इन्फेक्शन्स झाले जसे मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस किंवा इव्हन कोविड-19 मध्ये सुद्धा किडनी फेल्युअर आपल्याला दिसतं. तर बहुतेक साऱ्या ह्या आजारामध्ये जेव्हा किडनी फेल होते त्यावेळी हे किडनी परत रिकव्हर व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि मग रुग्णांच्या पुढे असे काही रुग्णांचे एक्झाम्पल्स असतात की हे लोक ह्या दवाखान्यात गेले, मग डायलिसिस लागला आणि काही दिवसांनी बंद झालं. तर ते वेगळ्या प्रकारचं किडनी फेल्युअर असतं. दुसऱ्या प्रकारचं असतं ज्यामध्ये परमनंट डायलिसिसची गरज पडते. जसं की डायबिटीज, ब्लड प्रेशर, ह्यामुळे जेव्हा हळूहळू किडनी फेल्युअर वाढत जातं त्यावेळी जे डायलिसिस लागतं तेव्हा ते बहुतेक वेळा क्रॉनिक डायलिसिस किंवा लाईफ लॉंग डायलिसिस लागतं. त्याला आपण एंड स्टेज रिनल डिसीज म्हणतो. तर ह्या 2 प्रकारामध्ये डिस्टिंग्विश करणं गरजेचं असतं. पण जेव्हा डायलिसिसची गरज 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ लागते तेव्हा ते बंद व्हायची शक्यता ऑलमोस्ट नसतेच. त्यामुळे 3 महिन्यापेक्षा जास्त काळ डायलिसिस लागत आहे त्यावर आपण डायलिसिस मनाने कमी करू नका किंवा बंद करू नका. परंतु आपल्याला जो त्रास होतो आहे डायलिसिस करताना तो व्हावा ते मात्र आपण पूर्णपणे त्याची काळजी घेऊ शकतो. त्रास का होतो, ब्लड प्रेशर कमी जास्त का होतं, ह्यामध्ये आपण काही चेंजेस करू शकतो. तुमच्या ब्लड प्रेशरचे मेडिसिन्स आहेत, तुमचं डायलिसिसमध्ये जे वजन वाढतं आहे त्यामध्ये काही आपल्याला कमी जास्त करायचं आहे का, तर ह्यानुसार आपण तुमच्या ब्लड प्रेशरच्या फ्लक्च्युएशनची काळजी घेऊ शकतो. परंतु डायलिसिस बंद करण्याचा किंवा कमी करण्याचा मात्र आपण मनाने निर्णय घेऊ. नक्कीच. आणि डायलिसिस किती वेळपर्यंत करायचं त्याचं सुद्धा गणित नेमून दिलेलं असतं. ते मात्र कटाक्षाने सुद्धा डॉक्टर पाळण्याची गरज आहे. डॉक्टर, हिमोडायलिसिस त्याचप्रमाणे पेरिटोनियल डायलिसिस पण सध्या आहे, प्रचलित आहे. काय सांगणार त्याविषयी? तर आता पेरिटोनियल डायलिसिसकडे जायच्या अगोदर आपण डायलिसिस बद्दल एक रुग्णांना आपण एक सांगूया की डायलिसिस म्हणजे सगळं संपलं असा एक रुग्णांमध्ये समज असतो. तर हे असं अजिबात नाहीये. तर आपण सगळे प्रयत्न करूया डायलिसिसवर न जाण्याचे. परंतु वर्स्ट केस सिनारिओमध्ये जेव्हा आपल्याला डायलिसिस लागतं तेव्हा सुद्धा अजिबात खचून न जाता त्याचा आपण जर स्वीकार केला आणि उपचार पद्धती जर काटेकोरपणे पाळली तर आज आम्ही असे रुग्ण बघतो 10-10 वर्षापासून ते डायलिसिसवर आहेत, आपला जॉब करतात आहेत, स्वतः कमावतात आहेत, फॅमिलीला सपोर्ट करतात आहेत. त्यामुळे हिमोडायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिस ह्या दोन्ही तंत्रांमध्ये आता गेल्या काही दशकांमध्ये प्रगती झालेली आहे भरपूर. त्यामुळे डायलिसिस हे अगदी तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जाऊन ब्लड देऊन घरी येतात त्या इतकं सोपं झालेलं आहे. आणि अजिबात त्याच्यामध्ये जे पेन होते, त्याच्यामध्ये एक्सपेन्स होता, हे पण आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. हिमोडायलिसिस बद्दल साधारण लोकांना माहिती असतं. पण दुसरा एक टाईप डायलिसिस आहे ज्याला आपण पेरिटोनियल डायलिसिस म्हणतो किंवा पोटामध्ये जेव्हा पाणी टाकून डायलिसिस करतात. आपण मगाशी जी डायग्राम बघितली ती त्या पेरिटोनियल डायलिसिसची डायग्राम होती. तर ह्या डायलिसिसमध्ये सुद्धा हे तितकंच इफेक्टिव्ह आहे. म्हणजे ज्या लोकांना हिमोडायलिसिससाठी दवाखान्यात जाण्याची सवड नाहीये किंवा त्यांची लाईफस्टाईल किंवा त्यांचा जॉब असा आहे की त्यांना दिवसा ऑफ घेता येत नाही, तर असे लोक पेरिटोनियल डायलिसिसचा ऑप्शन निवडू शकतात. हेही तितकंच इफेक्टिव्ह आहे जेवढे हिमोडायलिसिस आहे. आणि ह्यानी सुद्धा क्वालिटी ऑफ लाईफ तुमची रिस्टोर होऊ शकते. आणि असे आमच्याकडे पेशंट्स आहेत जे सकाळी 7 वाजता जाऊन संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जॉब करतात आणि संध्याकाळी रात्री झोपताना ते पेरिटोनियल डायलिसिसला लावतात. त्याला सायक्लर म्हणतो आपण, ऑटोमॅटेड पेरिटोनियल डायलिसिस म्हणतो. आणि रात्रभर ते डायलिसिस होतं आणि दुसऱ्या दिवशी उठून परत ते सकाळी कामाला जाऊ शकतात. तर अशा प्रकारे आपल्या लाईफस्टाईलनुसार आपल्याला काय अवेलेबल आहे त्यानुसार आपण डायलिसिसची सुद्धा निवड करू शकतो. नक्कीच. डॉक्टर, हा जो आजार आहे हे सध्याच्या काळात मात्र तरुण मुलांमध्ये कुठलेही म्हटलं आपण म्हणू शकतो की फॅमिली हिस्ट्री नसताना आपल्याला दिसतात. इथे एक व्यसन एक कारण दिसू शकतं का? किंवा आपण म्हणू शकतो सॉफ्ट ड्रिंकचं प्रमाण जास्त घेतलं जातंय, सॉल्टेड जे पदार्थ आहे ते जास्त खाल्ले जातात का? बरोबर. आता ह्या आजारांचा उद्भव जो आहे हा कमी कमी वयामध्ये होताना दिसतोय. म्हणजे आता पूर्वी आपण म्हणायचो की डायबिटीस, ब्लड प्रेशर म्हणजे 50 नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु आता हे सर्रास आजार 30 मध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीस हे आपल्याला होताना दिसतात. तर हे कारण बदलती जीवनशैली तर आहेच. तुम्ही व्यसनाचा उल्लेख मगाशी केलात, तर अल्कोहोल हे एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे की अल्कोहोलमुळे ब्लड प्रेशर वाढतं. त्याचबरोबर कॅलरीक इंटेक खूप जास्त असतं, त्यामुळे तुम्हाला स्थूलपणा आणि डायबिटीस व्हायची पण शक्यता वाढते. त्यामुळे इतर पण काही सबस्टन्स जे अब्यूज करतात लोक, आता ते आपल्याकडे सुदैवाने त्याचं प्रमाण फार नाहीये, परंतु ते सुद्धा किडनीला डायरेक्टली टॉक्सिक असतात त्यातले काही घटक. तर त्यामुळे व्यसनामुळे ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि किडनीचा आजार लवकर उद्भवायची शक्यता निश्चित आहे. नक्कीच. डॉक्टर, आपण अजून चर्चा करणार आहोत कारण आपल्याकडे प्रश्न बरेच आहेत. पण प्रेक्षको, आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमची काही माध्यमं अशी आहेत.
facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. youtube.com/users/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. आरोग्य संपदा 19@gmail.com इथे आपण मेल पाठवू शकतात. तसंच आम्हाला तुम्ही ट्विट करू शकतात @ddsahyadri. प्रेक्षको, आता आपल्याला जेव्हा थकवा येतो, झोप येते, डॉक्टर, ही सर्वसाधारण लक्षणं आहेत, पण ही सुद्धा किडनीचे आजार जे आहेत, मूत्रपिंडाचे विकार आहेत, त्याचं एक लक्षण असू शकतं. पण लहान मुलांमध्ये आपण खास करून एक जाऊया की कधी कधी आपल्याला अनॉमलीज दिसून येतात, म्हणजे एकच किडनी आहे किंवा वारंवार इन्फेक्शन. तर आता लहान मुलांमध्ये जे किडनीचे स्पेसिफिक आजार आपण बघतो त्यामध्ये बऱ्याचदा ह्या अनॉमलीज ज्याला तुम्ही म्हणता त्या बऱ्याचदा कारणीभूत असतात. अनॉमली म्हणजे काय, तर जन्मताच एखादी किडनी लहान असणं किंवा जन्मता फक्त एकच किडनी असणं किंवा किडनी आपल्या नॅचरल जागी नसून दुसरीकडे कुठेतरी असणं किंवा मूत्रमार्गामध्ये काहीतरी अडथळा असणं. तर ह्या प्रकारच्या अनॉमलीज आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतात. आणि आजकाल अँटीनेटल सोनोग्राफीमध्येच ह्या गोष्टी पिकअप व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही बाळ पोटात असतं तेव्हाच ते सोनोग्राफीमध्ये समजतं की मूत्रमार्गामध्ये काहीतरी अडथळा आहे. मग ताबडतोब जेव्हा डिलिव्हर होतं तेव्हा ताबडतोब आपण बाळाचं सोनोग्राफी करून त्यावर काही उपचार आवश्यक असतील तर ते करू शकतो. आणि प्रत्येक वेळी हे किडनी फेल्युअरचं कारणच व्हायला पाहिजे असं नाही. बऱ्याचशा ह्या अनॉमलीज आहेत ह्या करेक्टेबल पण असतात. परंतु एक असं लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा ह्या अनॉमली डिटेक्ट होतात तेव्हा क्लोज फॉलोअप फार आवश्यक आहे. की तुम्हाला किडनी फंक्शन बऱ्याच वेळा समजा एक किडनी नसेल तर दुसरी किडनी मोठ्या साईजची असते, कंपेन्सेटरी हायपरट्रॉफी त्याला आपण म्हणतो, आणि ती बऱ्याचदा त्या फंक्शनला कंपेन्सेट करते आणि रुग्णाला बरेच दिवस अनेक वर्ष किडनीचा काही आजार जाणवत नाही. परंतु त्यासाठी तुमच्या पिडियाट्रिशियनकडे, पिडियाट्रिक नेफ्रोलॉजिस्टकडे फॉलोअप करणं आणि तपासण्या करणं मात्र गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर, फार महत्त्वाचा मुद्दा आपण घेतलेला आहे आजच्या विषयासाठी आणि आपल्याकडे वेळ कमी आहे, तरी आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही एक जाता जाता काय मार्गदर्शन करणार आहात? आता मी एकच सांगेल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला आहार आणि जीवनशैली ही बिघडायच्या आधी आपण सांभाळणं गरजेचं आहे. ती बिघडली असेल तर ती दुरुस्त कशी करता येईल ते आपल्याला बघायला लागेल, जेणेकरून आपल्याला असंसर्गजन्य आजारापासून स्वतःचा बचाव करता येईल. असे आजार जरी तुम्हाला असतील तरी योग्य काळजीद्वारे आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो किडनीच्या आजाराचा, आणि असा प्रतिबंध शक्य आहे. जरी घाबरून जाण्याची गरज नाहीये. आणि त्यामुळेच आपण प्रेक्षको आजच्या कार्यक्रमात आपण हेच बघितलं आहे की घाबरून जाऊ नका. वेळीच जर तुम्ही जागरूक झाला तर या आजारातूनही तुम्ही बाहेर निघू शकतात. आणि काळजी घ्या, तेव्हाच आपली किडनी ही आपल्या आरोग्याची काळजी घेईल. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शन आरोग्य संपदा आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.